नागपूर काजू. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी वंदे मातरम संदर्भातली. वंदे मातरम गाण्यावरून विरोधकांना लक्ष्य करणाऱ्या भाजपकडून नागपूर महापालिकेतच मोठी चूक झाली आहे. भाजप शासित नागपूर महापालिकेनं वंदे मातरमच्या 6 कडव्यांपैकी केवळ 2 कडवी गायली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसच्या वंदे मातरम विरोधातील भूमिकेवरून देशवासियांना एकत्र येण्याचं आवाहन केलेलं असतानाच भाजपच्या ताब्यात असलेल्या नागपूर महापालिकेनं मात्र गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरमच्या 6 कडव्यांपैकी केवळ 2 कडवी गायली. प्रशासनाच्या या कृतीमुळे प्रशासकीय स्तरावर मोठी चूक झाल्याचं समोर आलंय. सरकारच्या वंदे मातरमच्या सगळ्या 6 कडवी गायनाच्या निर्देशांची अंमलबजावणी नागपूर महापालिकेत का झाली नाही या संदर्भात आता प्रशासनाला प्रश्नांना सामोरं जावं लागू शकतं. दरम्यान ही कर्मचाऱ्यांच्या हातून झालेली तांत्रिक चूक आहे, त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत असं स्पष्टीकरण नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी यांनी दिलंय. तर यावरून विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी निशाणा साधलाय. आमचं दरवेळेसचं जे सभागृह असतं ते सुरेश भट सभागृहात होत असतं आणि आम्ही गेल्या सभागृहाच्या म्हणजे कालच्या सभागृहाच्या आधीच आम्ही नियोजन भवनामध्ये ते शिफ्ट केलं. त्यामुळे आमचा स्टाफ आणि तिकडली टेक्निकल परिस्थिती पण ही तेवढी अद्ययावत नव्हती. जेव्हा ते 2च कडवे वाजले आम्हाला तेव्हाच लक्षात आलं की हे चुकीचं झालं आहे म्हणून. त्यामुळे काल जे झालं ते तांत्रिक अडचणीमुळे झालं आणि आम्ही त्याबाबत चौकशीचे आदेशही दिले आहे आणि जे झालं ते निश्चित चूक झालं, पण याच्या पुढे ते होणार नाही याची खबरदारी 100% घेतल्या जाईल. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी व्यक्त केलेला आहे. काल नेमका काय प्रकार घडला होता? त्या सभागृहामध्ये भाजपच्या सत्ताधाऱ्यांमध्ये बरेचसे स्वयंसेवक सुद्धा असताना कदाचित नागपूर महानगरपालिकेचे सर्व सत्ताधारी हे कुठेतरी काँग्रेसच्या विचाराशी सहमत असेल म्हणून काल वंदे मातरमचे तिथे 2 कडवे म्हटण्यात आलेले आहे. स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी यांचं असं म्हणणं आहे की ही तांत्रिक चूक आहे, कर्मचाऱ्यांकडून झालेली चूक आहे. आम्ही याबद्दल माफी मागतो, मात्र यानंतर अशा प्रकारची घटना घडणार नाही. नाही, त्यांनी चूक दुरुस्त केल्यास काही हरकत नाही, परंतु एकीकडे जेव्हा वरिष्ठ त्यांचे सर्व नेते हे 6 कडवे गायला पाहिजे हे म्हणत आहे. कालच अंबाझरी तलावामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची व्हिजिट असताना तिथे सुद्धा त्यांनी मला वाटते की सांगितलं की वंदे मातरमचे 6 कडवे म्हटले पाहिजे आणि तिथे महानगरपालिकेचे जवळपास सगळे पदाधिकारी तिथे उपस्थित होते आणि हे सर्व होत असताना कालच्या सर्वसाधारणमध्ये 2च कडवे म्हटले गेले. मला असं वाटते की कदाचित यांनी त्या प्रशासनाला म्हणजे सांगितलं असेल, परंतु अधिकारी यांचं कुठेतरी ऐकत नाही किंवा यांचं त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर कंट्रोल नसल्याचं हे कालच्या याच्यावरनं सिद्ध होते. राहुल गांधींच्या कार्यक्रमासंदर्भात मुंबई भाजपनं